मुळात फ्रेंच राज्यक्रांती ही जी घटना आहे त्या घटनेला एवढं महत्त्व का प्राप्त झालंय ते आपल्याला बघणं अतिशय आवश्यक आहे. त्याला महत्त्व येण्याचं कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे की फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जगामध्ये एवढे काही बदल झाले की ज्या बदलांची जननी किंवा जे वेगवेगळी शास्त्रीय असतील किंवा वेगवेगळे जे शास्त्रीय किंवा तांत्रिक आणि त्याचबरोबर औद्योगिक जे बदल झाले जगामध्ये आणि जे आपण जग आज पाहतोय त्या सगळ्या बदलांची जननी म्हणून आपण फ्रान्सकडे किंवा फ्रेंचच्या राज्यक्रांतीकडे आपण पाहतो. असं वेगळं काय झालं तुम्हाला सांगतो. कसं असतं समाजामध्ये 2-3 घटक महत्त्वाचे असतात. समाज राजकीय दृष्ट्या बदल करू शकतो आपण समाजामध्ये, आर्थिक दृष्ट्या बदल करू शकतो. मात्र जोपर्यंत समाजाची मानसिकता आणि समाजामधले सामाजिक संबंध बदलत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाज बदलला असं म्हणता येणार नाही. आणि मग समाजाच्या बदलाची जी मुळं आहेत ही प्रामुख्याने ही जी मुळं आहेत ती मुळं कुठंतरी फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आलेली आपल्याला दिसून येतात. किंवा फ्रान्सच्या एकंदर ह्या सगळ्या राज्यक्रांतीच्या माध्यमातून संबंध जगभर ह्या क्रांतीने सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा प्रकारच्या सर्वांगीण समाजाच्या जडणघडणीमध्ये, समाजाच्या विकासामध्ये दूरगामी प्रभाव टाकलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं ही जेवढी काही सामाजिक शास्त्रे असतील, जेवढा नैसर्गिक शास्त्रांचा विकास असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जननी जन्मभूमी किंवा जी की एक ह्या सर्व शास्त्रांच्या विकासाची एक पार्श्वभूमी, या सर्व शास्त्रांच्या विकासाचं एक मूळ म्हणून आपण ह्या फ्रेंच राज्यक्रांतीकडे पाहतो. आणि त्यामुळं समाजशास्त्राच्या उदय आणि विकासामध्ये किंवा समाजशास्त्राच्या उदयामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचं कसं योगदान आहे हे आपल्याला पाहता यावं. प्रबोधन युगानंतर त्याचा जे डायरेक्ट इफेक्ट जो आहे किंवा प्रबोधन युगाचा डायरेक्ट प्रभाव जो आहे तो फ्रान्समध्ये पडला. आणि फ्रान्समधल्या जो मध्यमवर्गीय आणि बुद्धिजीवी जो वर्ग होता त्या बुद्धिजीवी वर्गाने ह्या प्रबोधन युगामधून बऱ्याचशा गोष्टी आत्मसात केल्या, लोकांना चिंतन करण्यासाठी भाग पाडलं. बघा, माझ्या दृष्टीने फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये एक म्हणजे विचार करण्यासाठी किंवा माझ्या दृष्टीने विशेष बाब मला अशी वाटते की जगामध्ये तुम्ही ऐकलं असेल, मीही ऐकलेले वाचलेले बऱ्याच वेळेस, की जगामधल्या क्रांत्या ह्या अभावातून झालेल्या आहेत. जगामध्ये क्रांती एकतर टॉप क्लासचा माणूस करू शकतो किंवा मग जे की तळागाळातील जे शोषित आहेत हे क्रांती करू शकतात असं जगामध्ये सांगितलं जातं किंवा असं बऱ्याच वेळेस ठिकाणी चर्चिलं जातं. मात्र ह्या क्रांतीचं, फ्रेंच राज्यक्रांतीचं वेगळेपण असं आहे की ही क्रांती शोषित लोकांनी करण्या अगोदर ही क्रांती मध्यमवर्गीय लोकांनी केली असं म्हणता येईल. कारण इथला फ्रेंच राज्यक्रांतीचं वेगळेपण त्यातच आहे की इथला मध्यम वर्ग जो आहे त्या मध्यम वर्गानं क्रांतीची ज्योत जी आहे ती बहुसंख्य लोकांमध्ये पेटवण्याचं कार्य केलं. आणि ती क्रांतीची ज्योत पेटवत असताना ते काय हातात शस्त्र घेऊन नाही उभे राहिले. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. जे शिक्षण दिलं गेलं ते धर्मविरहित शिक्षण होतं. जे शिक्षण दिलं गेलं ते तार्किक दृष्टींना म्हणजे धरून शिक्षण दिलं गेलं. अशा प्रकारचं शिक्षण दिलं गेलं, अशा प्रकारचं साहित्य लिहिलं गेलं की जे साहित्य समाजामधल्या सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीवरील ही धर्माची जळमटं जी पिढ्यानपिढ्या लावून दिलेली आहे ती जळमटं झटकून त्या ठिकाणी त्यांच्या बौद्धिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, माणसांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा अशा प्रकारचं एक साहित्य त्या फ्रान्समध्ये निर्माण झालं. आणि हा जो मुठभर मध्यम वर्ग होता, जो मध्यम वर्ग आजही दुर्दैवानं मध्यम वर्गाला आजही कन्सिडर केलं जात नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. आणि जो चर्चा नेहमी कुठल्या होती, चर्चा नेहमी फक्त ह्या दोन घटकांची असायची, जो की आहेरे, कार्ल मार्क्सच्या जर शब्दात सांगायचं म्हटलं, जो आहेरे म्हणजे खाजगी संपत्ती धारण करणारा, आणि दुसरा जो नाहीरे ज्याच्याकडे की श्रमहित संपत्ती आहे किंवा खाजगी संपत्ती नसणारा. या दोन घटकांचीच प्रामुख्याने चर्चा केली जायची. मात्र फ्रेंच राज्यक्रांती सगळ्यात आधी होत असताना सुद्धा त्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये काय झालं की मध्यम वर्गाने क्रांतीची ज्योत ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये पेटवण्याचं कार्य केलं.
म्हणून मला त्याच्यात म्हणजे थोडंसं वेगळेपणा असलेला आपल्याला दिसतो, पाहायला मिळतो. राहिला प्रश्न या क्रांतीचा. आता ह्या क्रांतीतून काही गोष्टी, जसं की आपण याच्यामध्ये मोठं मोठं जर सांगायचं म्हटलं तर ह्या क्रांतीमध्ये जगाला काही जीवनमूल्य क्रांतीने, जसं की स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, त्यानंतर सर्व धर्म समभाव, मानवतावाद, व्यक्तिविकास, व्यक्ती स्वातंत्र्य, हे शब्द अगोदर नव्हतेच. जरी असले तरी कुठेतरी पुस्तकाच्या याच्यामध्ये धुळकात पडलेली शब्द होती. ह्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी, फक्त शब्दच नाही तर ह्या शब्दांचा लोकांनी आपली जीवनमूल्ये म्हणून स्वीकार केला. आणि जीवनमूल्य म्हणून स्वीकार केल्यानंतर जगामध्ये जे बदल झाले त्या बदलांचा अभ्यास म्हणून आपल्याला या फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून बघता येईल. असं म्हटलं जातं की मानवाच्या प्रगतीच्या इतिहासामध्ये जे आहे एक अभूतपूर्व परिवर्तन आणि एक युगांतर घडवून आणणारी एक घटना म्हणून आपण या फ्रेंच राज्यक्रांती मध्ये करतो. आता क्रांतीचा मी तुम्हाला याच्या अगोदर अर्थ सांगितला होता, क्रांती कसा आहे. आणि कमीत कमी काळामध्ये जेव्हा समाजामध्ये प्रचंड आमूलाग्र अशा प्रकारचे बदल होतात त्या बदलांना आपण क्रांती असं म्हणतो. प्रामुख्याने थोडक्यात जर सांगायचं म्हटलं क्रांतीचं तर. आणि मग काय झालं की ह्या क्रांतीच्या माध्यमातून झालं हेच की जगामध्ये समाज व्यवस्थेमध्ये प्रचंड उलथापालथ घडून आली. राज्यक्रांतीमध्ये फक्त केवळ काय झालं, सत्तेची उलथापालथ झाली नाही किंवा सत्तांतर झालं नाही, फक्त सत्तेत बदल झाला नाही, तर संपूर्ण मानवी समाज जो आहे त्या मानवी समाजाच्या मूलभूत स्ट्रक्चरमध्ये, मूलभूत व्यवस्थेमध्ये किंवा समाजाचा जो मूलभूत ढांचा ज्याला आपण म्हणतो किंवा जी की मूलभूत चौकट मराठी शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर त्या मूलभूत चौकटीमध्ये बदल झाला. आणि त्या माध्यमातून सामाजिक जीवनामध्ये समाजाच्या एकंदर दैनंदिन जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये, विचार करण्याच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल झाले. आणि हे युगांतर किंवा हे परिवर्तन घडून आणण्याचं काम जे आहे ते फ्रान्समध्ये 1789 ते 1799 ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये घडलं. आणि ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये ही जी स्थित्यांतर घडली त्या काळामध्ये ह्या फ्रान्स या देशामध्ये अनेक जे काही विधायक घटना घडल्या. त्या विधायक घटना घडवून आणण्यासाठी बरेचशी विघातक अशा प्रकारची कृत्य घडली. राज्यघटना आहे, शासन प्रकार, ह्याचे यशस्वी अयशस्वी असे प्रयोग झाले, ते फसले. त्याचप्रमाणे त्यांचे काही प्रमाणामध्ये नंतरचे 13-14 वर्ष जे की म्हणजे हे लुईची राज्यघराणं नेस्तनाबूत झाल्यानंतर किंवा लुईची सत्ता संपुष्टात आल्यानंतर नेपोलियन बोनापार्टनं जी केलेली लष्करशाही, हुकुमशाही असेल, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक 10-12 वर्षांचा एक पट जो आहे तो पट म्हणजे त्या सगळ्या 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये जे काही बदल झाले त्या सर्व बदलांना एकंदर आपण फ्रेंच राज्यक्रांती असं म्हणतो. आता फ्रेंच राज्यक्रांतीचं तुम्हाला मी आजच्या जे आहे आज फक्त तुम्हाला त्याच्याविषयी ढोबळ मी एक तुमच्या समोर एक चित्र उभा करतो, एक चौकट उभी करतो. आणि फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे ऍक्च्युअल काय आहे या संबंधाने आपण उद्याच्या भागामध्ये याच्यामध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे नेमकं काय आहे बघा, की तिथं 2-3 जमाने, जुना जमाना आणि नवा जमाना. त्यात जुना जमाना काय होता की प्रस्थापित राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धर्मसंस्था, त्यांचे व्यवहार आणि त्यांची एकंदर वर्तणुकीच्या पद्धती हे धरणारा, म्हणजे सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये काय की सामाजिक दृष्ट्या समाजामधले जे काय म्हणतात त्याला प्रमुख, राजकीय प्रमुख, धर्मसंस्था, अर्थसंस्था यांचे प्रमुख यांच्या माध्यमातून ज्या समाजावर पकड निर्माण केलेली होती, जो बहुसंख्य म्हणजे क्लासेस वर्सेस मासेस आपण जो ढोबळमानाने शब्द वापरतो तो. तर जुना जमाना म्हणजे काय की ज्या लोकांचा धर्मसत्ता आहे, राज्यसत्ता आहे, अर्थसत्ता आहे, ह्या सगळ्या थोडक्यामध्ये समाज व्यवस्था, ह्या समाज व्यवस्थेवर असणारा दबदबा धारण करणारे लोक, हा म्हणजे जुना जमाना. आणि ह्या जुना जमान्याच्या मग यांच्यावर सगळे समाजामधले जे काही रिसोर्सेस आहेत ह्या सर्व रिसोर्सेसवर ह्या 2-4 लोकांचा, जे मुठभर लोक होते, यांचा ताबा होता. आणि मग ह्या जुन्या जमान्याच्या हे जे धर्मगुरू असतील, राज्यसत्ता असेल किंवा आर्थिक सामाजिक संस्थांचे प्रमुख जे आहेत किंवा ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण समाज व्यवस्थेवर त्यांचं नियंत्रण आहे, ह्याच्या केंद्रस्थानी काय होतं, यांच्या केंद्रस्थानी होतं ती म्हणजे अनुवंशिक अशा प्रकारची, अनिर्बंध अशा प्रकारची लुई घराण्याची राजेशाही.
मग काय झालं, 16वा लुई जो होता, आता ह्याच्यामध्ये आपण म्हणजे मीही ऐकलं असेल आणि कदाचित तुम्ही ऐकलं असेल, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, की असं म्हटलं जातं की जो जुलमी 16वा लुई जो होता, त्या ह्याच्यातला 16वा लुई आणि महाराणी अंटानियो काहीतरी नाव आहे त्याचं. ही महाराणी अंटानियो आणि 16वा लुई हे इतके जुलमी होतात असं म्हणतात. त्याचं एक असं उदाहरण दिलं जातंय किंवा तात्कालिक कारण असं सांगितलं जातं, त्याच्यामध्ये पाठीमागे एक रंजक अशा प्रकारची एक गोष्ट सांगितली जाते, की असं झालं म्हणतात की बघा, की फ्रान्समध्ये त्या काळामध्ये साधारणतः 1770-80च्या आसपास या फ्रेंच राज्यक्रांतीच्या थोडंसं एक 2-5 वर्ष, 10-5 वर्ष, 5-5 वर्ष मागे पुढे फ्रान्समध्ये प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ पडलेला होता. आणि तो दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये लोक हे जनता ही त्राहिमाम त्राहिमाम करायला लागली. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा म्हणजे की जनतेला प्रचंड अशा प्रकारचं दुःख दैन्य सहन करावं लागलं. आर्थिकदृष्ट्या लोक कंगाल झाले. आर्थिकदृष्ट्या तर सोडा की लोकांना खाण्यासाठी भाकर मिळत नव्हती. आणि एकीकडे जनता अशा प्रकारची प्रचंड म्हणजे कष्टामधून जीवन जगत आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, खाण्यासाठी भाकरी नाही. आणि राजा हा प्रचंड अशा प्रकारचा उत्सवी विलासी जीवन जगायचा. आणि मग ते राजाने नॉमिनेटेड जे लोक होते, सत्तेतून निवडून गेलेले नॉमिनेटेड जे काही तिथले राज्य दरबारामधले लोक होते, त्यांचं एक शिष्टमंडळ राजाला भेटण्यासाठी गेलं दरबारामध्ये आणि सांगितलं की राजेसाहेब, म्हणजे 16व्या लुईला सांगितलं, राजेसाहेब, समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आज आपल्या फ्रान्समध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे आणि त्यामुळे लोकांना खाण्यासाठी भाकरी मिळत नाही. प्रचंड हालाकीमध्ये जनता ही त्यांचं जीवन व्यतीत करत आहे. मग ते सांगितल्यानंतर काय झालं की तिथं त्या दरबारामध्येच, अर्थातच दरबार म्हटल्यानंतर राणी महाराणी वगैरे असतायच्या दरबारामध्ये, तर ते महाराणी अंटानियो असं म्हणतात की जनतेला जर खाण्यासाठी भाकर नाही, तर भाकर नसेल तर ब्रेड खा. म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात येईल की तो 16वा लुई आणि त्याचं एकंदर राजघराणा असेल किंवा त्याची एकंदर सत्ता, राजसत्ता जी आहे ती जनतेच्या दुःख दैन्यापासून किती दूर होती. ज्या लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी साधी भाकर मिळत नाही, ते लोक ब्रेड कुठून आणणार. ही एक साधी परिस्थिती. म्हणजे ह्याच्यातून ही एक काय म्हणतात, याला आपण असं म्हणतात की प्रतिकात्मक गोष्ट आहे. कशी? कारण ह्या गोष्टीतून आपल्याला हे दिसून येते की तिथला राजा जो आहे, तो राजा ह्या जनतेच्या, सर्वसामान्य जनतेच्या दुःख दैन्यापासून किती दूर आहे. त्याला ह्या सर्व सामान्य लोकांच्या दुःख देण्याचे काहीच सारोकार नसल्यासारखा प्रकार आहे. जनता किती जरी पीडित असेल, किती जरी कष्टामध्ये जीवन जगत असेल, तर आपलं जीवन हे विलासी आहे. आणि मग त्या राजविलासामध्ये जीवन जगणं आणि थोडक्यात त्याची जनतेपासून नाळ तुटलेली होती, अशा प्रकारचे ती राजसत्ता होती. बेजबाबदार होता तो राजा आणि त्याचबरोबर तो दुबळा होता राज्यकारभारावर, त्याची वचक नव्हता कसल्याच प्रकारचा. आणि त्यामुळं काय झालं की जुलमी त्या राज्यकारभारावर राणीची हुकूमत, अंतानियो जी राणी होती, बेजबाबदारपणा, विलासी जीवन, उधळपट्टीपणा, आणि ह्या सगळ्याच्या काय झालं की ह्या सगळ्यामुळं काय जनतेमध्ये त्या राजघराण्याविषयी प्रचंड अशा प्रकारची तिरस्कार, तेढ निर्माण व्हायला लागली. आणि राजा एवढा विलासी असला, एवढा सर्वसामान्य लोकांच्या दुःख दैन्यापासून दूर जरी गेलेला असला, तरी सुद्धा तिथले धर्मगुरू जे आहेत किंवा जी की धर्मसत्ता जी आहे, ती धर्मसत्ता राजाला देवाचा अवतार म्हणायची. आणि त्यामुळं ह्या धर्माविषयी सुद्धा लोकांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण व्हायला लागला की सर्वसामान्य जनता एवढी प्रचंड अशा प्रकारच्या हालापेष्टामध्ये जीवन जगत असताना राजा एवढं विलासी अशा प्रकारचं जीवन जगतो. आणि त्याचबरोबर त्या राजाला प्रोटेक्ट करणारी ही जी धर्मसत्ता जी आहे, त्या धर्मसत्तेला सुद्धा सर्वसामान्य जनतेविषयी कशाच प्रकारचा सारोकार नाही किंवा त्यांच्या दुःख दैन्याविषयी कशाच प्रकारचं घेणं देणं नाही, अशा प्रकारची एक भावना समाजामध्ये निर्माण झाली. आणि फ्रेंच राज्यक्रांती मग तिथून परिवर्तन व्हायला लागली, वैचारिक परिवर्तन झालं. काय झालं, फ्रेंच राज्यक्रांती ही एक जगातील महान अशा प्रकारची विचाराची किंवा परिवर्तनाची एक घटना सुरू झाली. तिने फ्रान्सचा, मग त्या परिवर्तनातून फ्रान्सचा कायापालट होण्यास मदत झाली. युरोपामधील जे अंधकारमय जे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मध्ययुगामध्ये जे अंधकारमय युग जे सुरू झालेलं होतं, ते अंधकारमय युग युरोपामधलं नष्ट व्हायला लागलं. आणि त्या अंधकारमय युग नष्ट होऊन ते सर्वसामान्यपणे त्या युगाचा अंत झाला आणि आधुनिकेकडे नेणारी एक समाजाला आधुनिकतेकडे
किंवा आधुनिकीकरणाकडे घेऊन जाणारी एक घटना फ्रान्समध्ये घडली, त्याला आपण फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे असे म्हणतो. मग त्याच्यामधून काय झालं बघा, की निरुपयोगी अशा प्रकारची राज्यसत्ता, कालबाह्य झालेले कायदे, जीर्ण झालेल्या सर्व सामाजिक संस्था, आणि त्या सामाजिक संस्थांमध्ये न सामावणारे अशा प्रकारचे सामाजिक जीवन, निरर्थक धर्माचरण, धार्मिक कर्मकांडे, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून हे सर्व एकीकडे, आणि त्याचनंतर सर्वसामान्य शोषित पीडित जनता याच्यामध्ये पडलेली प्रचंड दरी, आणि या दरीमुळे काय झालं तर फ्रान्समध्ये प्रचंड अशा प्रकारची विषमता ही निर्माण झालेली आपल्याला दिसून. त्या ह्याच्यातून काय झालं, त्या विषमतेमधून एक क्रांतीची ठिणगी त्यामध्ये पडली, आणि जे अत्याचारी उमराव जे आहेत ते भ्रष्ट अशा प्रकारचे धर्मगुरू, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, आणि त्याचबरोबर राज्याच्या तिजोरीला किंवा आर्थिक विपन्नावस्था जी त्या राज्यामध्ये निर्माण झालेली होती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी चीड किंवा कुठल्या तरी ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये तिरस्कार निर्माण करणाऱ्या ह्या घटना युरोपामध्ये, विशेषतः फ्रान्समध्ये पुन्हा पुन्हा घडल्या. आणि ती फ्रान्समधली जी मध्ययुगीन काळामधली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उद्ध्वस्त होऊन त्या ठिकाणी आधुनिक युगाला प्रारंभ करणारी जी एक ज्योत किंवा क्रांती ज्योत ज्याला म्हणतो आपण, ती क्रांती त्या फ्रान्सच्या समाजामध्ये निर्माण झाली. आणि त्या लोकांनी काय की मानवी हक्कांचा जाहीरनामा हे केला, आणि त्या मानवी हक्काचा जाहीरनामा मांडून काय झालं तर त्या फ्रान्समध्ये जे आमूलाग्र बदल घडून आणले ते सगळे आमूलाग्र बदल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फ्रेंच राज्यक्रांती आहे. फ्रेंच राज्यक्रांती ही फक्त केवळ राज्यक्रांती जरी असली तर तिने समाजाच्या सर्व जे समाजाची अंगे आहेत, सर्व पैलू आहेत, त्या सर्व पैलूंना प्रभावित केले. मला जे बोलतायत मध्ये मला म्हणजे तुम्हाला एक सूचना देतो, ज्यांचा माईक ऑन आहे आणि त्यांच्या बाजूला जरा गडबड जी आहे ना, त्याने प्लीज आपले माईक बंद करा, कारण तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही चाललंय त्याचे मला आवाज येत आहेत आणि त्याच्यामुळे डिस्टर्ब व्हायला नको. आणि हे लेक्चर आपलं युट्यूबवर आपण अपलोड करतो तेव्हा असा डिस्टर्बन्स मध्ये यायला नको, प्लीज खबरदारी घ्या त्या बाबतीमध्ये. आपल्या बाजूला जर गडबड असेल तर आपण आपला माईक जो आहे तो बंद करा. असू द्या. तर मग काय झालं बघा, फ्रेंच राज्यक्रांतीनं सर्व समाजाचे जे काही अंग आहेत त्या सर्व सामाजिक अंगांना प्रभावित केलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर काय झालं, सर्वसामान्य लोकांचं जीवन जे असह्य बनलं होतं त्या काय झालं, वर्तमान स्थितीमध्ये श्वास सुद्धा घेणं लोकांना दुरापास झालं होतं. या सगळ्या गोष्टीनं काय झालं की क्रांतिकारी सर्व ह्या लोकांनी किंवा मध्यमवर्गीय लोकांनी संपूर्ण फ्रान्समध्ये हे क्रांतिकारी विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यामधून जी स्थित्यांतर झाली, ते जे बदल झाले ते बदल आपल्याला या फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून दिसून येतात. तर तुम्हाला याच्यानंतर मी तुम्हाला थोडंसं फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आधीच सांगेल का आणखी सांगेल. काय झालं बघा की राज्यक्रांती झाली म्हणजे नेमकं काय झालं. समाजामध्ये 3 वर्ग होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, जुना जमाना आहे, ते जुन्या जमान्यामधले जे की प्रचंड अशा प्रकारचे हे जे धर्मगुरू, सरंजाम, राजा, केंद्रस्थानी असलेला राजा आणि ह्या सर्व सामाजिक संस्थांचे जे प्रमुख आहेत त्यांचा काय झालं बघा, ह्या समाजामध्ये हळूहळू काय झालं की ॲट अ टाइम 2-3 घटना घडल्या. म्हणजे जसं की फ्रेंच म्हणजे प्रबोधन युगाला त्यासोबतच इकडं औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली, आणि त्याचबरोबर फ्रेंच राज्यक्रांतीला सुद्धा सुरुवात झाली. अमेरिकेमध्ये राज्यक्रांती घडून आली, त्याच काळामध्ये ही क्रांती त्याच समकक्षच आहे. आणि ही क्रांती पण मात्र अमेरिकन राज्यक्रांतीच्या पेक्षा थोडी वेगळी आहे, कारण ह्या क्रांतीचे अमेरिकन राज्यक्रांतीची आपण चर्चा तेवढी का करत नाही, कारण त्याचे जगावर किंवा जगाच्या सामाजिक परिस्थितीवर त्याचे तेवढे दूरगामी परिणाम आपल्याला दिसून येत नाहीत. त्याचेही प्रभाव आहेतच, मात्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या तुलनेमध्ये त्याचे प्रभाव थोडे कमी आहेत. आणि काय झालं की फ्रान्समध्ये इतका असं कुणालाच वाटलं नव्हतं की फ्रान्समध्ये तत्कालीन समाजामध्ये की फ्रान्समध्ये एवढे प्रचंड अशा प्रकारचे बदल होतील. मात्र इतके बदल झाले तुम्हाला सांगतो की काय झालं की शासक आणि सामंत जे आहेत त्यांच्या निरंकुश अशा प्रकारची जी सत्ता होती त्या सत्तेला कुठेतरी काय झालं की जनता कंटाळून गेली होती. त्या जनतेनं काय झालं की हे सामंत असतील, जे पादरी म्हणजे जे धर्मगुरू आहे त्या धर्मगुरूंच्या वर्गाला आता 3 वर्ग कसे निर्माण झाले त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो. आता जुना जमाना नवा जमाना याच्यावर आपण उद्या चर्चा करूयात. मग इथे 3 वर्ग कसे होते बघा, क्लासेस वर्सेस मासेस. 3 वर्ग कसे, सामंत, धर्मगुरू आणि राजा. हे 5% लोक, 95% लोक हे इतर होते. त्याच्यामधला साधारणतः 30-35% मध्यम वर्ग होता, आणि बहुसंख्य 40% म्हणजे 60% जे लोक आहेत, हे 60% लोक हे
गरीब होते. चर्चा मी तुम्हाला ह्याच्या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, चर्चा कुणाची व्हायची? चर्चा व्हायची फक्त ती म्हणजे गरीब आणि श्रीमंत. मध्यम वर्ग हा दुर्लक्षित केलेला होता. मध्यम वर्गाचं काम काय होतं? फक्त राजा धर्मगुरू सांगेल त्या पद्धतीने जीवन व्यतीत करायचं, त्यांनी जी सांगतील त्या प्रकारची धार्मिक कर्मकांडे करायची आणि त्याच्यामध्येच सर्वसामान्य लोकांनी सुद्धा लिप्त राहायचं. आणि मग हे तीन वर्ग कसे निर्माण झाले? इकडे एक धर्मगुरू राजा यांचा वर्ग, इकडे मध्यम वर्ग आणि सर्वसामान्य जो कष्टकरी शेतकरी शोषित पीडित जो आहे तो, असे तीन वर्ग निर्माण झाले. आणि ह्या तीन वर्गामध्ये काय झालं बघा, की ह्या सामंतवादी किंवा राजाचा जो वर्ग आहे त्या राजाच्या ह्या 1% म्हणजे 5% समाजामधले लोक जे मोठभर एक वर्ग जो आहे, जो क्लासेस जो आहे, त्यांनी काय केलं होतं की सर्वसामान्य जे दोन्ही जे वर्ग आहेत, मग मध्यम वर्ग असेल किंवा हा शेतकरी वर्ग असेल, यांचं शोषण इतकं प्रचंड केलेलं होतं. म्हणजे फक्त आर्थिकच शोषण नाही, सामाजिक दृष्ट्या शोषण व्हायचं, राजकीय दृष्ट्या शोषण व्हायचं आणि त्याचबरोबर धार्मिक दृष्ट्या सुद्धा शोषण व्हायचं. आणि त्यामुळे हा संपूर्ण समाज हा नागावला गेलेला होता. आणि यांची निरंकुश सत्ता पिढ्यानपिढ्या चालू होती. राजा हा देवाचा अवतार म्हणायचं आणि राजाला विरोध करणं म्हणजे डायरेक्ट चर्चला तुमच्या देवाला विरोध करणं म्हणून अशा प्रकारची व्यवस्था ह्या लोकांनी कायम केलेली होती. आणि ती व्यवस्था कशी पिढ्यानपिढ्या टिकेल यासाठी हे तीन वर्ग हे अतिशय व्यवस्थितपणे आपलं काम करत राहायचे. आणि मग हे काय झालं हळूहळू, हे सगळे लोक जे सर्वसाधारण जे आपण हे दोन एक सॉरी तर हा जो वर्ग आहे, मग काय झालं की 80% शेतकरी वर्ग, त्याच्यामधला मध्यम वर्ग काही, हे ते सगळं जे होतं ह्या मध्यम वर्गाला कुठलेही अधिकार नसल्यामुळे काय झालं की पहिली चीड जी आहे ती मध्यम वर्गामध्ये निर्माण झाली. आणि हळूहळू हळूहळू हा मध्यम वर्ग जो आहे तो एकत्रित होत गेला. त्यांच्यामध्ये बौद्धिक प्रगती झाली, बौद्धिक जागृती निर्माण झाली. त्या लोकांनी हळूहळू हळूहळू आपल्या बुद्धीच्या जोरावर काय झालं की संपूर्ण समाजाला, जे बाकीचे 95% समाज होता त्या 95% समाजाला जागृत करण्याचं कार्य आपल्या बुद्धीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपल्या बौद्धिक विचारांच्या माध्यमातून केलं. आणि हळूहळू हळूहळू कुठंतरी हे त्या राज्यसत्ता धर्मसत्ता यांच्या विरोधात एक जनमत असेल किंवा एकंदर एक विचार विकसित करण्याचा यांनी प्रयत्न केला. आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यपणे हळूहळू एक क्रांतीची ज्योत ही पेटली. त्याच्यामध्ये सगळ्यात मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा झाला की बुद्धिजीवी लोकांमधला जो असंतोष आहे तो असंतोष कुठंतरी या क्रांतीसाठी प्रेरणा ठरला. कारण हे जे की सामाजिक म्हणजे परिस्थिती झाली होती, ती परिस्थिती ह्या परिस्थितीच्या माध्यमातून काय झालं होतं की ह्या बुद्धिजीवी लोकांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आणि आपल्या विचारांच्या माध्यमातून एक वैचारिक अशा प्रकारचे एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना दाखवून दिलं, जे की कार्ल मार्क्सने सांगितलं होतं बघा, नंतर तोच विचार अगोदर होता. मतलब कार्ल मार्क्सने तो शब्दबद्ध केला आणि तो मोठ्या प्रमाणात सांगितलं की कार्ल मार्क्सने सांगितलं की कामगारांनो संघटित व्हा. जोपर्यंत तुमच्या पायामधले साखळदंड हे तुमचे आभूषणे आहेत असं गृहीत धरून तुम्ही शांत बसाल तोपर्यंत तुमचं भलं होणार नाही. त्यामुळं झुगारून द्यायचा साखळदंड आणि एक व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि एक जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. हे फ्रान्स म्हणजे कार्ल मार्क्सने जगाला सांगितलं. त्याच्या अगोदर, त्याच्या बहुतांश कितीतरी 100-150 वर्ष अगोदर अशा प्रकारची परिस्थिती झाली. आणि त्यांनी एक ह्या मध्यमवर्गीय लोकांनी क्रांतीची बीजे समाजामध्ये रोवण्याचं काम केला. लोकांना संघटित करणं किंवा लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला बुद्धिजीवी वर्गाने, जो मध्यमवर्गीय प्रामुख्याने होता. आणि हळूहळू ही एकत्रित आणि क्रांतीची ज्योत या समाजामध्ये पेटवण्याचं कार्य केलं. आणि हळूहळू काय की म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे परिवर्तन झाली. आता तुम्हाला सांगतो, हे सगळी सामाजिक परिस्थिती तत्कालीन सांगितल्यानंतर नेमकं फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये काय झालं त्याचा इन्सिडेंट सांगतो की हे विलासी राज्यसत्ता, निष्क्रिय अशा प्रकारच्या सामाजिक संस्था, दुबळी अशा विकलांग झालेली अर्थव्यवस्था, या सगळ्या गोष्टी तर होत्याच. त्याचबरोबर ती दुःख दैन्यामध्ये खिचपत पडलेला समाज, कसल्याच प्रकारचं वैचारिक प्रकाशापासून किंवा अतिशय वैचारिक दिवाळखोरीमध्ये किंवा वैचारिक अंधकारामध्ये विचारहीन अशा प्रकारचा समाज जो जीवन जगत होता, तो समाज पेटून उठला. का पेटून उठला? कारण
लोकांची सर्वसाधारणपणे राजा आणि यांची सगळी निरंकुशाच्या प्रकारची सत्ता चालत होती, त्याच्याविषयी चीड निर्माण झाली. ते तात्कालीन घटनेने जी मी तुम्हाला घटना थोड्या वेळापूर्वी सांगितली की भाकरी नाही तर ब्रेड खा. ठीक आहे. नंतर काय झालं बघा की 1789ला एक मोठी घटना झाली की काय हे असंतोष व्हायला लागले सगळ्या फ्रान्समध्ये. मग त्याने काय झालं की 16व्या लुईनं एक सामंतवाद्यांची बैठक आपल्या दरबारामध्ये बोलवली आणि त्याच काळामध्ये जनते तिथं कसं होतं फ्रान्समध्ये एक राजाने मनोनीत केलेले नामनिर्देशित ज्याला म्हणतो आपण, राजाने जसं की आपल्याकडे राज्यपाल सुद्धा नामनिर्देशित करतात काही सदस्य समाजामधले काही ठराविक म्हणजे सामाजिक कार्य करणारे लोक असतील किंवा त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे समाजामध्ये, मग त्या लोकांना राज्यपाल नामनिर्देशित करत असतो आणि त्यांना नॉमिनेटेड सदस्य म्हणून जसं विधान परिषदेवर घेत असतो तसं ते विधान परिषदेवर घेतात. त्या पद्धतीने तिथल्या राज्यकारभारामध्ये सुद्धा फ्रान्समध्ये काय करायचं की राजा नामनिर्देशित करायचं की आपल्या मर्जीतले काही सदस्य तो आपल्या दरबारामध्ये घ्यायचा. काही लोक जनतेने निवडून दिलेले असायचे आणि सामंत म्हणजे काही सामंत धर्मगुरू अशा पद्धतीने त्यांची एक संसद असायची. आणि मग काय झालं की हे जनतेतले जे प्रतिनिधी होते त्यांनी काय केलं होतं की राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या बुद्धिजीवी वर्गांच्या सोबत त्यांचं संघटन सुरू केलेलं होतं. कारण जनतेच्या दुःख देण्याची चिंता किंवा जाण जी आहे. हा बोला. साऊंड तुम्ही बघा ना, तुम्ही हे करा. हॅलो, माईक ज्यांचा माईक बंद करा. मोहिनी माईक बंद कर बरं तुझा. हॅलो, आवाज येतोय मध्ये डिस्टर्बन्स होतो, जरा प्लीज थोडं माईकवर हे करा. तर काय झालं बघा की मग ह्या प्रतिनिधींनी काय केलं, जनतेतून निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं लोकांचं संघटन केलं, संविधानाची स्थापना सुद्धा केली. आणि त्यानंतर लगेच ती जेव्हा सामंतवाद्याची बैठक बोलून काय केलं की ह्या ज्या लोकांनी राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं लोकांचं संघटन केलेलं आहे, जे लोक राज्य म्हणजे निवडून गेले जनतेतून, त्यांचं अटक सत्र सुरू केलं आणि त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं, अटक करण्यात आलं. आणि हे जे संघटन झालं होतं, काय झालं की ह्या संघटित लोकांनी जे क्रांतिकारक जे लोक होते त्या क्रांतिकारक लोकांनी हिंसात्मक आंदोलन केलं आणि ह्या सर्व लोकांची सुटका केली. आणि हळूहळू जो की त्यांनी राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून जे संघटन केलं होतं त्यांची जी घटना होती त्याला मानवी हक्कांचा जाहीरनामा म्हणून म्हणजे पुकारलं त्यांना. आणि काय झालं, व्यक्तीला सर्व प्रकारची समानता मिळावी यासाठी याची मागणी केली. क्रांतिकारी आणि राजा यांच्यामध्ये संघर्ष झाला. राजाचे समर्थक हे मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये संघर्ष झाला. अनेक लोकांवर राजाने खटले दाखल केले, राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल केले. आणि 1789ला हळूहळू ते सगळं संपुटात आलं. 16वा लुई आणि महाराणी जी आहे अँटोनियो यांचा शिरच्छेद करण्यात आला चौकामध्ये. तो इतिहास तुमच्या माझ्यापैकी जे आपल्यापैकी जे इतिहासाचे विद्यार्थी त्यांना माहीत झाले असेल, म्हणजे त्यांना ह्या गोष्टींची कल्पना असेल. तर अशा प्रकारचे एकंदर काय झालं. त्यानंतर 1781ला काय म्हणजे 1789 नंतर तुम्हाला नेपोलियनचा उदय, म्हणजे त्याच काळातून नेपोलियनचा उदय झाला. नेपोलियन एक राजा म्हणून त्या नेपोलियनचं तुम्ही नंतर नेपोलियनची युग आपल्याला 10-15 वर्ष 16 वर्ष त्याचे काय जे आहे एकंदर नेपोलियनची कारकीर्द वगैरे जे आहे त्या सगळ्या कारकिर्दी. आता याच्यामध्ये तुम्हाला 2-4 गोष्टी ह्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून लक्षात आल्या असतील. कारण आता वृषभ, हॅलो हॅलो, हा टाइम किती आहे? हा, आपल्याकडे 3 ते 4 मिनिट आहेत, मी त्याच्यामध्ये क्लोज करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक लक्षात आलं असेल की फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी काय होती, हे मध्ययुग, बरोबर. त्यानंतर हे 3 वर्गीय व्यवस्था कशा प्रकारची झाली होती. आता जुना जमाना नवा जमाना याबाबत मी तुम्हाला थोडक्यात सांगेल आणि उद्या डायरेक्ट फ्रेंच राज्यक्रांती मी तुम्हाला आज फक्त तुम्हाला एक त्याचं चित्र तुमच्या समोर उभं केलं. आणि मध्यम वर्गाचं संघटन कसं झालं की राजाच्या निरंकुश सत्तेमुळे मध्यम वर्गाचं संघटन झालं आणि मध्यम वर्गानं आपले विचार ह्या सर्वसामान्य लोकांनी केले आणि त्या विचारांच्या माध्यमातून जे 95% जे लोक आहेत त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. आणि संघटित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जसं राजाचा असं म्हणजे राजाचे जुलूम वाढायला लागले तसं ह्या लोकांमध्ये सुद्धा संघटन झालं. आणि ह्या लोकांमध्ये संघटन झाल्यानंतर यांनी स्वतंत्र राष्ट्रीय परिषदेची स्थापना केली. त्यानंतर हा मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर केला. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये काय होतं, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव
व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती विकास, कायद्यापुढे सर्व समान, धर्मसत्तेचा पगड कमी करून टाकला त्यांनी, धर्मसत्तेला कमीत कमी स्थान देण्यात आलं, तार्किक आणि बुद्धिजीवी विचारांची निर्मिती किंवा सुधारणावादी विचारांचं निर्मिती केली, त्याचा पुरस्कार केला आणि मोठ्या प्रमाणावर जी की निरंकुश राजाची सत्ता होती ती सत्ता उलटी पालटी करून त्या सत्तेचे म्हणजे नामशेष करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी नवीन अशा प्रकारची एक सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. संघर्ष मोठ्या प्रमाणावर झाला. संघर्षाची तिणगी कधी पेटली बघा, जेव्हा राष्ट्रीय परिषदेच्या निमित्तानं त्यांचं संघटन झालं आणि संघटन झाल्यानंतर त्यांनी राजाविरोधी जेव्हा विचार सांगायला सुरू केले समाजामध्ये, जेव्हा राजांना हे कळालं तेव्हा राजाने ह्यांची जेव्हा अटकसत्र सुरू केलं, तिथून हिंसक आंदोलन सुरू झाली आणि हे हिंसक आंदोलन झाल्यानंतर हिंसक आंदोलन संपली कधी, जेव्हा राजा आणि ती महाराणी अँटोनियो यांना मृत्यूदंड देण्यात आला तेव्हा ते सगळं हे संपलं. पण तोपर्यंत 1781 ते 89 ह्या काळामध्ये किंवा 1779 ते 89 ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये जेवढे काही संघटन होऊन जेवढे काही बदल झाले आणि समाज व्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेचे, राज्यव्यवस्थेमध्ये प्रचंड अशा प्रकारचे 1000, 1500, 2000 वर्षापूर्वीची जी संत अशा प्रकारची समाज व्यवस्था होती, संत अशा प्रकारचा तिथला समाज होता, जो झोपलेला समाज होता, त्या समाजाला 10 वर्षामध्ये खडबडून जागं केलं आणि प्रचंड अशा प्रकारच्या सामाजिक उलथापालथी झाल्या. राजाची सत्ता त्यांनी संपुष्टात आणली. सामाजिक उलथापालथी होऊन काय झालं की मोठ्या प्रमाणावर काय की संपूर्णपणे जी एकंदर जी सत्ता चालत आली होती ह्या सत्तेचं कुठंतरी ती निरंकुश सत्ता संपवली आणि त्या ठिकाणी नवीन सत्ता आणली. जी सत्ता किंवा जो विचार होता तो व्यक्ती स्वातंत्र्याकडे नेणार होता. बुद्धिजीवी लोकांनी दिला मानवतावादी विचार होता, जो की माणसाला माणसासारखं जगू देणारा विचार होता. कायद्यापुढे किंवा स्त्री पुरुष समानता यांची स्त्री पुरुष समानता आणणारा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता आणि अशा प्रकारचे सर्व जागतिक आणि वैश्विक अशा प्रकारची जीवनमूल्य समाजाला देणारा जो विचार होता तो विचार समाजाच्या मनामध्ये बिंबवण्याचं कार्य या फ्रेंच राज्यक्रांतीने केलं आणि ते जे बदल जे आहेत ते फ्रान्स बरोबर सगळ्या जगभर झाले.